नमस्कार मित्रांनो, सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या सर्व तरुणांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे। स्टाफ सिलेक्शन कमिशन एसएससी मार्फत सिलेक्शन पोस्ट फेज नंबर 14 यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। या भरती अंतर्गत तब्बल 3003 जागा भरल्या जाणार आहेत आणि विशेष म्हणजे तुम्ही केवळ 10वी उत्तीर्ण असाल किंवा 12वी उत्तीर्ण असाल किंवा पदवीधर असाल तरीही तुमच्यासाठी या ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या भरतीची संपूर्ण माहिती घेणार आहोत, जसे की पात्रता, वयोमर्यादा, फी आणि अर्ज करण्याची पद्धत। मित्रांनो, वरीलपैकी कोणतीही माहिती मिस होऊ नये यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, एकूण 3003 जागांसाठी ही भरती होत आहे। यामध्ये विविध प्रकारची पदे आहेत, जसे की स्टेनोग्राफर, लॅबोरेटरी अटेंडंट, ज्युनियर इंजिनियर, सायंटिफिक असिस्टंट, ड्रिलिंग असिस्टंट, स्टोअर क्लर्क, अकाउंटंट, स्टोअर अटेंडंट, रिसर्च असिस्टंट, सीनियर सायंटिफिक असिस्टंट। या व्यतिरिक्त इतर अनेक तांत्रिक आणि अतांत्रिक पदे यात समाविष्ट आहेत। तुम्ही तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार योग्य पदासाठी अर्ज करू शकताय। आता पाहूयात मित्रांनो, शैक्षणिक पात्रता यामध्ये काही पदांसाठी 10वी उत्तीर्ण आहे, तर काही पदांसाठी 12वी उत्तीर्ण आहे, तर काही पदांसाठी पदवी म्हणजे ग्रॅज्युएशन आवश्यक आहे। तर मित्रांनो, कोणत्या पदासाठी कोणती पात्रता आहे हे कसं समजून घ्यायचं, तर यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिलेली आहे। लिंक ओपन केल्यानंतर यामध्ये सर्व तुम्हाला अशा पद्धतीने माहिती दिसणारच आहे। शिवाय स्क्रोल करून जर तुम्ही खाली आलात, या ठिकाणी नोटिफिकेशनचे बटन आहे, याच्यावरती क्लिक करून तुम्ही या भरतीचे संपूर्ण नोटिफिकेशन वाचून घेऊ शकताय। यामध्ये सर्व डिटेल्स मध्ये माहिती दिलेली आहे। मित्रांनो, यासाठी वयोमर्यादा राहणार आहे, तर ती म्हणजे 1 जानेवारी 2026 रोजी तुमचे वय किमान 18 वर्षे आणि कमाल 25 वर्षे ते 30 वर्षापर्यंत असे राहणार आहे। प्रत्येक पदांसाठी याची जी पात्रता आहे ती वेगवेगळ्या पद्धतीची आहे, म्हणजे याची वयाची अट ही वेगवेगळी राहणार आहे। काही पदांसाठी 25 वर्षापर्यंत राहणार आहे, तर काही पदांसाठी 26, 27, 28, 30 वर्षापर्यंत सुद्धा अशी पात्रता राहणार आहे। तर यासाठी तुम्ही याची सविस्तर जाहिरात जर ओपन करून पाहिलं, या ठिकाणी तिने दिलेले आहे। तुम्ही याची सविस्तर माहिती लिंक वरती क्लिक करून याची जाहिरात ओपन करून याची सविस्तर माहिती घेऊ शकताय। तसेच मित्रांनो, एससी एसटी चे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी यामध्ये 5 वर्ष, तर ओबीसी साठी 3 वर्षांची सूट देण्यात आलेली आहे। मित्रांनो, या अर्जासाठी फी अत्यंत कमी आहे। जनरल आणि ओबीसी उमेदवारांसाठी फक्त 100 रुपये फी आहे, तर एससी एसटी आणि दिव्यांग, माजी सैनिक आणि सर्व प्रवर्गातील महिलांसाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही। आणि मित्रांनो, यासाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असून तुमची नियुक्ती भारतातील कोणत्याही एसएससी ऑफिस मध्ये होऊ शकते। मित्रांनो, तारखा नीट नोट करून घ्या, कारण ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 मे 2026 रोजी रात्री 11 वाजेपर्यंत राहणार आहे। तसेच तुमची लेखी परीक्षा जून 2026 मध्ये होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तयारीला आतापासूनच सुरुवात करा। मित्रांनो, यासाठी अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन असणार आहे। तुम्हाला एसएससीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। अर्जाची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। लिंक ओपन केल्यानंतर या ठिकाणी अप्लाय ऑनलाईनचे एक बटन आहे, याच्यावरती क्लिक केलं की डायरेक्ट तुम्ही याच्या ऍप्लिकेशन पोर्टलवरती जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला यासाठी रजिस्ट्रेशन करून अप्लाय करावं लागणार आहे। ज्यांचं पूर्वीपासून रजिस्ट्रेशन आहे त्यांनी फक्त लॉग इन करून यासाठी ऑनलाईन अर्ज भरायचा आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या गरजू मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। अशाच सरकारी नोकरीच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला आज सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।